लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमची आगळीवेगळी तळमळ. पत्रकारितेची दिशा बदलायची असेल तर मूकनायकचा धडा घ्यावा लागेल. प्रभावी संदेश. बातमी शेगाव येथून. दिनांक 31 जानेवारी 2026 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारी 1920 रोजी सुरू केलेल्या मूकनायक या ऐतिहासिक वर्तमानपत्राच्या स्मरणार्थ मूकनायक पत्रकार दिन नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येतो. लोकशाहीचा दबलेला आवाज बुलंद करण्याचे कार्य मूकनायकने केले. याच विचारधारेतून हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा शेगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात चला हवा येऊ द्या फेम मराठी सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते भारत गणेश पुरे, नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव वानखेडे तसेच राज्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मूकनायक पत्रकार दिनानिमित्त आयोजित विचार मंचावर विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव वानखेडे म्हणाले की पत्रकारांच्या न्याय, हक्क व अधिकारांसाठी नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम ठामपणे उभा राहील. ज्या पद्धतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायकच्या माध्यमातून दीन, दलित, वंचित व पीडितांचा आवाज बुलंद करून त्यांना न्याय मिळवून दिला, त्याच विचाराने आम्हीही गरीब, वंचित आणि पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. मुख्य अतिथी अभिनेते भारत गणेश पुरे यांनी पत्रकारांचे कौतुक करताना सांगितले की पत्रकार हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. समाजाला दिशा दाखवणारा आरसा म्हणजे पत्रकार. समाजातील प्रत्येक घटकाचे प्रश्न मांडून न्याय देण्याचे कार्य पत्रकार करतो. अशा पत्रकारांना मूकनायक पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. यावेळी लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचे सचिव मून यांनी पुढील वर्षीचा मूकनायक पत्रकार वर्धापन दिन सोहळा स्वतः आयोजित करणार असून या संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च आपणच उचलणार असल्याचे जाहीर आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार वाघुर्दे यांनी केले. कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य वाशिम जिल्हाध्यक्ष रणजित भगत, अमरावती जिल्हाध्यक्ष संदीप वानखेडे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष, वाशिम तालुका अध्यक्ष डोंगरदिवे मॅडम यांचे लाभले. महाराष्ट्र राज्य संघटक पद्मा मोहोड यांची प्रमुख उपस्थिती होती. दुरून आलेले आमचे सगळे पत्रकार मित्रमैत्रीण सगळ्यांनी माझा मनापासून जय भीम. आता काय बोलावं, कारण तुम्ही सगळे हुशार लोक आहेत. हा आमची पंचायत ते पडते, आमचं हाल वाचन कमी आहे. पत्रकार म्हणजे कसं आहे की एक एक गोष्ट तुम्ही शोधून काढता, लपलेली गोष्ट शोधून काढता आणि मग आमचा दिवस पुरा निघून जाते. राजू आता बघा पहिले तर ते पहिले पेपर होते, न्यूजपेपर होते. न्यूजपेपरमध्ये काय बातम्या देत आणि तळागाळापर्यंत पोहोचले होते. एक पत्रकार होते, त्याची बातमी, त्याचा न्यूजपेपर हा तळागाळापर्यंत. भाड्याचा बैल आहे. ह्या बैलाचे फार लाड करू नका, लिपस्टिक, लाली, पावडर लावू नका. ह्याच्याकडनं जास्तीत जास्त काम करून घ्या, जास्तीत जास्त काम करून घ्या. कारण एक दिवस हा बैल जो भाड्यानं आणलेला आहे तो आपल्याला वापस द्यायचा आहे. समजलं? कोणाचाच राहणार नाही आहे कोणाजवळ. हे द्यायचं आहे, शरीर आपल्याला द्यायचंच आहे ना. मग तुमच्याकडे पैसे असत नसत तरी सगळे हा नियम तर सारखाच आहे. मग ते भेटलेलं आहे त्याच्याकडनं जास्तीत जास्त काम करून घ्या, खूप काम करून घ्या, म्हणजे ते काम राहील. ह्या लोकांना आपण का ओळखतो? आज इतक्या वर्षानंतर बाबासाहेबांचं नाव का घेतो? आज आपण गाडगेबाबांचं नाव का घेऊन राहिलो? तर त्यांनी केलं आहे ना. तेव्हा त्यांनी इतकं करून ठेवलेलं आहे का आपला समाज हा इतका पुढे नेऊन ठेवला आहे की आज आपण गर्वाने छाती काढून चालू शकतो, बोलू शकतो. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.